हाताचे वेगवान आणि स्पिन दोन्ही पण टाकणारे गोलंदाजी मार्कवर हजर होत आहेत. यस कृष्णा खडके हे नाव जर पाहिलं तर के खतरनाक खडके गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि खतरनाक गोलंदाजी करावी लागेल कृष्णा खडके यांना. या टीमचे प्रमुख गोलंदाज प्रमुख अस्त्र आहे पहिला बॉल अगदी चाबूक स्ट्रोक लगावला जातोय. वाईड इश लॉंग ऑफ रिजन ला क्लिअर करणारा फलंदाज हरपलच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग चौकार. हरपलच्या बॅट मधून षटक चौकार आलाय. कोलबट्टा पॅचचा चेंडू खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून लगातारचा दुसरा चौकार लगवला जातोय. लाजबाब गोलंदाजी लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते हरपालच्या माध्यमातून. 2 लगातार चौकार. बघा ही रणनीती कशा पद्धतीने आखली जाते कारण की हरपाल हा डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डावखुरा गोलंदाज वापरला जातोय. स्वतः कॅप्टन कुठेतरी चूक करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेलेत. हरपल हे टेक्निकल प्लेयर आहे एक चांगला खेळाडू आहे आणि चांगला रिदम मध्ये खेळतोय. पुन्हा एकदा टिट फॉर टॅट जसंच तसं उत्तर. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. 2 बॉल बॅटरचे होते पण 1 बॉल बॉलरचा पाहायला मिळते. कृष्णा खडकेने खतरनाक गोलंदाजी केली आणि या खतरनाक खडकेच्या बॉलवर इथे फलंदाज हरपलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम NMA संघाला. फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर टाकलेला आहे खतरनाक खडकेंनी आणि बुंदा मारलाय बॅट्समनचा. आज कृष्णा खडके यांचं नाव आपण बदलूया खतरनाक खडके. बरोबर आहे सर अगदी बरोबर. आज खतरनाक खडके म्हणूनच खेळावं लागणार आहे. येस के म्हणून संबोधले जातात आणि नेहमीच एक डेडिकेशन असतं या खेळाडूचं. नेहमीच आयोजक असेल समालोचक असेल सूत्रसंचालन असेल किंवा खेळाडू असेल या सगळ्या भूमिकेमध्ये कृष्णा खडके याचा अव्वल परफॉर्मन्स पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेलेत. त्यानंतर हरपालला परतावा लागलं. पहिला धक्का लागतोय NMA टीमला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. नवीन फलंदाज जनक फलंदाजीसाठी आलाय. पापप्लीचं पहिलं षटक आणि कृष्णा खडके गोलंदाजी ट्रॅकवर. कॅप्टन लिडिंग फ्रंट स्वतः कर्णधार आहे. मोठी जबाबदारी आहे. कर्णधारावर मोठी जबाबदारी असेल कारण की काटेरी मुकुट आपल्या डोक्यावर घेऊन आपला परफॉर्मन्स दाखवायचा असतो. नेहमीच प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूचं अगदीच सर लिडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन कृष्णा खडके खतरनाक खडके. येस कृष्णा खडके गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल. आणखीन 1 विकेटचं पतन. आणखीन 1 गडी बाद होत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. लगातारचे 2 धक्के आतापर्यंत कृष्णा खडके यांची फिरकीची जादू आणि खतरनाक खडके खतरनाक गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळते. लगातार 2 गडी बाद आणि हा हॅट्रिकचा बॉल आहे. टीम NMA टीमला 5001 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याचा हा सुंदर मौका समोर दिसतोय. कृष्णा खडके तुमचा शेवटचा बॉल बघूया हॅट्रिक देतोय का. आणि टीमसाठी 5001 जे पारितोषिक डॉक्टर सचिन लोखंडे महावीर हॉस्पिटल यांच्यातर्फे डिक्लेअर करण्यात आले आहे. हॅट्रिक साठी 5000. नवीन बॅटर श्याम मिथिया फलंदाजीसाठी आहे. हॅट्रिक बॉल आतापर्यंत हॅट्रिक साधले गेले नाही संपूर्ण स्पर्धेमध्ये. कृष्णा खडकेच्या या षटकामध्ये हॅट्रिक साधली जाईल की काय याकडे तमाम सगळ्यांचंच लक्ष असेल. अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. दुसऱ्या 2 बॉलवर 2 विकेट. हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटचा घमासान या गणपत शेठ मैदानावर रंगताना दिसतोय. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF प्रेझेंट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. हॅट्रिक बॉल फेस करत असताना हॅट्रिक बॉल गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा खडके सज्ज होतोय. बघू या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साधली जाईल की काय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. हॅट्रिक बॉलला मात्र फ्लिक केलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. पायाने चेंडू अडवला जातोय. डॉक्टर सारोख प्रयत्न करत असताना फंबल एका धावाला 2 मध्ये 3 मध्ये कन्वर्ट केला गेलाय. खराब फिल्डिंग. चुका होत जातील. तुम्ही सुधारत जा.
अडचणी येतील त्यातून सामोरे जा. परिस्थिती तुमची परीक्षा घेईल त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. श्याम मिथिया नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 3 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं शेवटचा बॉल. स्टेप आउट करून स्ट्रोक खेळला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा. बॅटिंग करत असताना टीम NMA संघ. येस पहिलं षटक आपण पाहिलं तर आमच्यासोबत MK सर देखील आहेत. सर काय म्हणाल पहिल्या षटकाबद्दल आणि कृष्णा खडके यांचं हे मॅजिक स्पेल ज्या विकेटची गरज होती ते विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. काय म्हणाल या षटकाबद्दल? चांगलं षटक हाताळलंय कृष्णा खडकेंनी. खतरनाक बॉलिंग केलेली आहे. 2 चौकार खाल्ल्यानंतर 2 लगातार विकेट घेतल्यात. हॅट्रिक मिस झाली आहे. 5,000 रुपये मिस झालेत परंतु एकंदरीत चांगला कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 2 बॉलवर प्रचंड प्रहार डॉक्टर हरपाल यांनी केला होता परंतु त्यांचा बोल्ड काढून नंतरचा परत एक उत्कृष्ट झेल घेतला गेला लॉंग ऑनला सॉरी. आणि 2 विकेट्स आणि रन किती दिले? 12 रन. मिश्र षटक राहिलेले आहे. तसं चला मॅन ऑफ द मॅच राहिलंय अनय. डॉक्टर अनय प्लीज या मंचावर. आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. डॉक्टर कोल्पे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण अमय यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. चला पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रशांत. यावेळी सडव्या बॅटने फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. इथे खूप चांगला झेल पकडला जातोय. डॉक्टर राजन आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. डॉक्टर राजन यांना 1100 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी महावीर हॉस्पिटल तर्फे डॉक्टर राजन यांना. मग आज महावीर हॉस्पिटलच्या वतीने अनेक पारितोषिक लावले जातात. धन्यवाद लोखंडे सर. अतिशय उत्कृष्ट. मला वाटतं एक 50 मीटर पळून हा झेल घेतलाय आणि पळता झेल घेणं एवढं सोपं नाहीये. आणि सूर्यही डोळ्यावर होता. त्यांनी नजर चेंडूवरती हटून दिलेली नाही आणि अतिशय उत्कृष्ट कंप्लीट केलाय झेल डॉक्टर राजन यांनी. जितका उत्कृष्ट बॅट्समन आहे तो तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हे त्याने या कॅच मध्ये दाखवून दिलंय. खूप चांगला झेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. यावेळी देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखी एक विकेटचं पतन. खूप चांगला झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा खतरनाक खडके. कृष्णा खडके आज इन ऍक्शन मध्ये आहे. या स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी करत असताना लगातार 4 गडी बाद होत असताना या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला गेले NMA टीम. सेमीफायनलचं दडपण आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी खराब परफॉर्मन्स पाहायला मिळते. 4 गडी बाद टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. NMA संघाला पुन्हा एकदा 5,000 रुपये जिंकण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे डॉक्टर प्रशांत आहेर यांनी. लागोपाठ 2 झेल घेतलेत. एक कृष्णा खडकेंनी एक राजन पौलकर यांनी. हा हॅट्रिक बॉल आहे आणि हा 5,001 रुपये जिंकून देणारा बॉल आहे. येस कृष्णा खडके यांना संधी चालून आली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पण या मॅच मध्ये आता प्रशांत गोलंदाजी डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर प्रशांतला संधी देखील आहे हॅट्रिक साठी. 5,000चा कॅश प्राइज महावीर हॉस्पिटल कडून. उद्या महावीर हॉस्पिटल मध्ये आम्ही जायचं की नाही इतके पैसे त्यांनी बहाल केलेत. विघ्नेश सर पहिल्या मॅच मध्ये NMA ची क्षेत्ररक्षण त्या क्वालिटीचं झालं नव्हतं. यामध्ये मला वाटतं की कमबॅक करतोय NMA डेफिनेटली. कारण की आपण चुका झाल्या होत्या. चुका आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. आता कमबॅक करत असताना इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक फलंदाज एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण या चुका झाल्यात NMA टीम कडून. या चुकांमधून सुधारावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 12-13 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजेच 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 4 गडी बाद झालेत. खराब प्रदर्शन. टीम बॅकफुटला गेली. टीम अडचणीमध्ये आहे. या मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करावा लागेल बलाढ्य टीम NMA समोर. सुपर शॉट अवे फ्रॉम द बॉडी. शरीराचा वेध. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल. सुंदर ऑफ साइडचा फटका.
दन बॉल सीमारेषेच्या बाहेर. श्यामच्या बॅटमधून येतोय चौकार आणि टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. डॉक्टर श्याम चांगली बॅटिंग करतोय. डॉक्टर यदवेंद्र यादव आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं. 5 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. सेमीफायनलचा सामना रंगत असताना 4 गडी बाद 17 धावा अशी खराब अवस्था आहे. पण इथे चांगला खेळ करावा लागेल, चांगला स्कोर उभा राहावा लागेल टीम NMH संघाला. इथे मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं कृष्णा खडके यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 4 विकेट. NMH टीम नाला सोपारा संघ बॅटिंग करत असताना सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल मेगा फायनल मध्ये. बॅकफुट लेवन फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. फेकी देखील तितकीच दमदार पाहायला मिळते. फक्त 1 धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा केस संपला. 19 धावा 4 गडी बाद अशी सुरुवात म्हणावं लागेल NMA टीमची. चला डीजे मास्टर आमच्या सोबत जोडले गेले. नको थांब. या स्पर्धेसाठी DSSFचे हितचिंतक डॉक्टर सौरभ दारिया कार्डिओलॉजिस्ट उपस्थित झालेले आहेत. त्यांचं DSSF तर्फे सत्कार करण्यात येईल. मी डॉक्टर तेजस कोळपे पाटील यांना विनंती करतो की डॉक्टर सौरभ दारिया यांचा सत्कार करावा. तसेच डॉक्टर सचिन जगताप आकाशदीप हॉस्पिटलचे संचालक यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही DSSF तर्फे हार्दिक स्वागत. जगताप सरांचा सत्कार डॉक्टर सूर्यकांत माने. येस, आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे रनर अलाव नाही आहे. त्यामुळेच तुम्हालाच या धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा 4 गडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर कुठला गोलंदाज वापरला जातोय. डॉक्टर शाहरुख आपल्याला चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतील. डॉक्टर शाहरुख पहाडी एसटीचा NMIचा उत्कृष्ट गोलंदाज. उजव्या हाताचा, मजबूत बांध्याचा, मजबूत खांद्याचा. येस, डॉक्टर शाहरुख चा विचार केला तर एकदम हसतमुख असणारा चेहरा आहे. नेहमीच एक चेहऱ्यावर त्यांच्या स्माईल असते. इतरांना आदर देणारा व्यक्तिमत्व आहे. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय. गरज आहे धावांची. चला सामना स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर थर्ड वन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल वेगवान पद्धतीचा थ्रू द कव्हर चेंडू जातोय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी चांगली पाहायला मिळते. फक्त 1 धाव. बघा ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये भरपूर मिसफील्ड झाली होती. पण कृष्णा खडके यांनी म्हटलं होतं की जसजशी दुपार पुढे जाईल तसतसं मात्र आमची बॅटरी चार्ज होईल. आणि या मॅच मध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉक्टर कृष्णा खडके असेल, डॉक्टर राजन असेल, डॉक्टर प्रशांत असेल, या सगळ्यांनीच खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. शरीराचा वेध घेतलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी चेहऱ्यावर चेंडू आदळतोय. चला पाणी पुरवा. बाटली घेऊन जा. बाटली घेऊन जा. थोडासा व्यत्यय येतोय कारण की थेट चेहऱ्यावर चेंडू आदळतोय. क्लोज विकेट किपिंग करताना शाहरुख सरांसारख्या फास्ट बॉलर समोर थोडी नजर चूक झाली आणि हो नजर हटी दुर्घटना घटी असं झालेलं आहे. तेजस तसा तेज तर्रार विकेट किपर आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर टीममध्ये सर्वोत्कृष्ट विकेट किपर म्हणून त्याची गणना केली जाते.
येस डॉक्टर तेजस, अशा इंजुरी नेहमीच पाहतोय, त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. वेगवान गोलंदाज आहे, आपण पाहू शकाल. डॉक्टर शाहरुख डॉट बॉलची सांगता होते, बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते, माफ करा. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर, 21 ऑन अ स्कोर बोर्ड, 21 धावा. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा कृष्णा खडके, इथे चूक होणार नाही. Yes. सेलिब्रेशन पाहू शकाल, काय सेलिब्रेशन आहे, अग्रेशन आहे या मॅच मध्ये. लाजबाब खेळ, अप्रतिम झेल पकडला जातोय. दुसरा झेल या मॅचचा कृष्णा खडके यांच्या माध्यमातून आणि डॉक्टर शाहरुख यांना मिळते सफलता. फलंदाज बाद. विघ्नेश सर, मागच्या मॅच मध्ये या ठिकाणीच कृष्णा खडकेंकडून मिसफील्ड झाली, त्याची भरपाई आता त्यांनी या कॅचच्या रूपाने केलेली आहे. खतरनाक खडके फुल फॉर्म मध्ये आलेले आहेत आणि कॅप्टनची जबाबदारी सांभाळत असताना स्वतःहून आपली क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणं हे फार महत्त्वाचं असतं. विघ्नेश सर, तुम्ही काय म्हणाल? डेफिनेटली कॅप्टनवर भरपूर प्रेशर असतं. गोलंदाजी, फलंदाजी, कॅप्टनशिप या सगळ्या गोष्टींचा जबाबदारी असते, त्यामुळेच प्रेशरमध्ये अशा चुका होणं साहजिकच आहे. पण कृष्णा खडके एक जिगरबाज खेळाडू आहे. इथे चांगला फटका आहे. आज कुठलाही खेळाडू झेल सोडणार नाही असं घेऊन मात्र मैदानामध्ये आलात. यस, जीवन पारितोषिक आहे डॉक्टर भिडे यांच्यासाठी आणि कृष्णा खडके. पुन्हा NMI हा संघ हॅट्रिक वरती आलेला आहे. पाहूया या तिसऱ्या ओव्हरमध्ये तरी डॉक्टर शाहरुख या हॅट्रिक कंप्लीट करतायत की काय. संतोषनी उत्कृष्ट कॅच पकडलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय संपत पाटील. राजू 6 गडी बाद. संतोष टीमची धावसंख्या यावेळी देखील ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर बंटी कांबळी सर, जे विनोद कांबळी यांचे बंधू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ओळख निर्माण झाली. राहुल मॅचलेस सारख्या अनेक संघामध्ये ज्या खेळाडूने आपली वर्णी लावली आणि मुंबई क्रिकेट ज्याने गाजवलं असे बंटी कांबळी सर. लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगल्या डिव्हिजनमध्ये ते खेळलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा विकेट किपर आणि त्याचबरोबर अव्वल दर्जाचा बॅटर म्हणून त्यांची ओळख होती. आज अंपायरच्या दुनियेतला मागणीचा अंपायर आहेत. खास कृष्णा खडके सरांना यांना म्हटलं होतं की आम्ही बंटी कांबळी यांना बोलवू, तर नक्कीच त्यांनी स्वागत केलं आणि बंटी कांबळी सरांचं स्वागत देखील आज संपूर्ण आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण की त्यांची उपस्थिती जशी झाली तशी मात्र 10 ते 15 डॉक्टर्सनी त्यांच्याबरोबर फोटो काढले. कारण की विनोद कांबळी तुम्ही जर पाहिलं असेल टी व्हीवर हुबेहूब त्यांच्याच चेहऱ्याची अगदी बंधू आहेत आणि आज अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेत. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. 24 लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद. विघ्नेश सर, काय सांगा आज क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये NMI जो दर्जा उंचावलाय, पहिल्या मॅचमध्ये जे ढिसाळपणा दाखवला तो ह्या मॅचमध्ये एकदम अतिशय कडक क्षेत्ररक्षण केलंय. कुणी बॉल सोडायला तयार नाही, कुणी कॅच सोडायला तयार नाही. काय सांगणार याच्याबद्दल? NMI संघ नेहमीच अव्वल दर्जाचा संघ आहे. त्याची 24 धावा, त्याची खरी ओळख आहे ती विकेट, पण गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण. जर कुठलाही मातबर संघ तुम्हाला जर संघ उभा करायचा आहे त्यासाठी या 3 गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिल्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग. आणि या मॅचमध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर नितीन, डॉक्टर नितीन डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर, 6 गडी बाद, 24 धावा. बॅटिंग करत असताना टीम NMI संघ थोडासा प्रेशरमध्ये आहे. 6 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण NMI टीम कडून पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये हायस्ट स्कोर उभा केला 112 धावांचा. या मॅचमध्ये देखील पकड निर्माण केली. टप्प्याचा बॉल, इथे चांगला स्ट्रोक लगावलाय. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे
एक धाव जरूर मिळेल. एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. त्याचं कारण आहे अव्वल दर्जाची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत राहिली आणि सुपर हिट असं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये. खोलबा टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक टू ड्राईव्ह समोरच्या दिशेने. डॉक्टर राजन येथील खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. कोणत्याही प्रकारचं मिसफिल्ड NMIच्या कोणत्याही खेळाडूकडून आतापर्यंत दिसलेलं नाही. विघ्नेश सर काय बोलणार याबद्दल? डेफिनेटली कुठलीही चॅम्पियनशिप तुम्हाला जिंकायची असेल त्यासाठी क्षेत्ररक्षण ही फार महत्वाची बाजू असते. इथे फंबलिंग होतीये. पहिली चूक फिल्डिंग करत असताना NMI टीम कडून होते. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. डॉक्टर नितीन पवार गोलंदाजी ट्रॅकवर. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. स्ट्राईक एंडवर संपत पाटील. इथे चांगला बॉल पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. मग ज्यावेळेस अनइव्हन बाउन्स होतो त्यावेळेस मात्र सर अगदी नाकासमोरून चेंडू बाउन्स होऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. याला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात. कारण की बॉलचा जो स्मेल असतो ना तो बॅटरच्या नाकाला झोंबून जातो, म्हणून परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात. आणि हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. 6 गडी बाद 30 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. तर बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा उभारेल. तोपर्यंत DJ मास्टर कडे जाऊया. 7.5च्या रणगतीने बनवतायत धावा. NDF संघ जिंकला होता आणि त्यानंतर मात्र 2024 मध्ये कुठला संघ असेल त्याच दरम्यान थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. ताकद कम नजाकत ज्यादा. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. संतोष चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव जरूर मिळेल. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 धावा धाव फलकावर लागलेत. अप्रतिम असं आयोजन. सेमीफायनलचा रंगतदार सामना, त्यानंतर मेगा फायनल. अगदी उत्कंठा लागले. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. अकू टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज आपण पाहू शकाल संपत पाटीलच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. डॉक्टर श्यामच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. 43 धावा.
धावसंख्येला आकार येत असताना 50+ धावा कराव्या लागतील. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. माफ करा, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक अखेरचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. अंपायर बंटी कांबळे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. 50 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटचा बॉल आहे. लास्ट टू गो. 50 धावा. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल अगोदरच इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटच्या बॉलवर धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद. अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया बॅटिंग करत असताना NMI टीम कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करेल आणि NMA टीम कशा पद्धतीने या धावा डिफेंड करतोय. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन प्रेझेंट्स टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सीझन 4. विघ्नेश सर, टार्गेट तर सेट झालंय. फिल्डिंगही चांगली झाली आहे. शेवटचं षटक सोडलं तर 4 षटक चांगले टाकले गेलेत. काय करावे लागेल ही मॅच जिंकण्यासाठी NMI संघाला? काय स्ट्रॅटेजी असावी असं आपल्याला वाटतंय? डेफिनेटली, कारण की बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे NMI टीमकडे. डॉक्टर राजनचं विकेटवर थांबणं फार इम्पॉर्टंट असेल. डॉक्टर राजन पहिल्या 3 षटकापर्यंत थांबले तर मॅच आरामात जिंकू शकते. पण NMA संघ हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. एखादे विकेट लवकर विकेट ब्रेक थ्रू मिळाले तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. त्यामुळेच या मॅचमध्ये एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. 50+ धावा या डिफेंड करण्याची क्षमता NMA संघाकडे आहेत आणि या धावा चेस करण्याची क्षमता बॅटिंग करत असताना NMI टीमकडे आहेत. बघूया, एक चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. 51 धावांचं टार्गेट आहे. चला DJ मास्टर आमच्यासोबत जोडले जातील आणि ऐकूया एक मधुर गीत. जर 3 षटकार मारले तर NMI संघाला महावीर हॉस्पिटलतर्फे 2100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर करण्यात येत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले तर NMI संघाला 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. चला NMA संघ प्लीज लगेच सामना स्पीडअप करा. डॉक्टर आकाशदीप हॉस्पिटलकडून सचिन जगताप सरांचा सन्मान या मंचावर. डॉक्टर काटकर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर जगताप सरांचा आपण सन्मान करावा. आकाशदीप हॉस्पिटलचे डॉक्टर जगताप सर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. काटकर सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य आणि आज त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक आभार आहे. आपण वेळात वेळ काढून या DSSF ला सजितच्या भेट दिली त्याबद्दल या फाउंडेशनच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आहे.
अतिशय छोटंसं हे NMI संघासाठी 51 रनांचं ॲक्च्युली जे टार्गेट दिलेलं आहे खूप छोटंसं टार्गेट आहे, परंतु कुठलाच संघ कधी काय करू शकेल सांगू शकत नाही. आपल्या शत्रूला कधीही छोटं न मानणे हे एका चांगल्या क्रिकेटरचं लक्षण असतं. 51 धावा जरी कमी दिसत असतील तरीशी टिकून खेळून 51 धावा जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याची NMI संघाची चांगलीशी संधी. बघूया, मॅच अतिशय टफ होणार आहे. लेट्स सी. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. प्लीज इतका वेळ तुम्ही वाया घालवला तर अजूनही फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यामुळेच विनंती करतोय NMI संघाला की आपण वेळ वाया घालवू नका. सर प्लीज पहिल्या 2 षटकासाठी आपण सरांचा आवाज ऐकणार आहोत. बघूया NMI संघाचा काय हा फलंदाज. राजन हा जो खेळाडू आपण बघताय हा मला वाटतं मागच्या 5-10 वर्षापासून मी याला खेळताना बघतोय. कुठल्याही खेळताना कमीत कमी 2 ते 3 सिक्सर्स आणि मॅक्सिमम 50s या खेळाडूच्या नावावरती घोषित झालेले आहेत. मला आठवतं 2 वर्षापूर्वी एकदा आउटसाईड कुठे तर मॅच चालू होती. 11 बॉलमधील 8 बॉलमध्ये सिक्सर मारून या खेळाडूंनी राजननी संघाला विजय मिळवून दिलेला आहे. असा हा सिक्सर का बॉस राजन. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. थँक्यू सर. बघा NMI संघ भरपूर वेळ मॅच इनिंग संपून जवळजवळ 10 मिनिटं झाली, अजूनही तुमचं क्षेत्ररक्षण सजलं नाही. फायनलचा सामना अजून खेळवायचा आहे. त्याच विनंती करतोय की तुम्ही वेळ का घालवताय. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावण्यात यावं, कारण की आपल्याला आणखीन फायनल अतिशय रोमांचकारी आणि सुंदर अशी फायनल, कारण की सगळ्यांना माहीत आहे फायनल मॅचला औपचारिकता थोडीशी जास्त असते. ती औपचारिकता पाळणं पण तेवढंच गरजेचं आहे. टॉस खूप महत्त्वाचा असतो, त्याच्यानंतर प्रत्येक संघाला थोडासा वेळ द्यावा लागतो प्रिपरेशनसाठी. त्यामुळे लवकरात लवकर हा सामना संपवून आपण फायनलसाठी सज्ज होऊया मित्र. आर यू ऑल रेडी फॉर द फायनल्स. येस. बघा आपल्याला एंटरटेन करण्यासाठी महावीर हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन लोखंडे सर आहेत. आज खऱ्या अर्थानं डॉक्टरी पेशा असताना देखील समालोचक असेल किंवा मिमिक्री असेल यामध्ये हातखंड आहे आणि प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार असतो. आणि डॉक्टर सचिन लोखंडे सरांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने आज दादा कोंडके असेल किंवा अनेक ॲक्टर्सचे आवाज त्यांनी काढले. आज फायनलपर्यंत तर आम्हाला एंटरटेन पाहायला मिळेल. आणि पहिल्या 2 षटकांसाठी मी विनंती करतोय डॉक्टर सचिन लोखंडे सरांना की आपण विवरण करावं. येस. बॉलरचं नाव काय. बॉलर तिकडे येऊ का. नाही सर तुम्ही पण बस, आपण एकत्र बसूया. थोडंसं मारा पलीकडे. जनक ना. पहिल्याच षटकाचा पहिला चेंडू राजनला आणि हा उत्कृष्ट असा चौकार. मला आता असं वाटतं की 6 बॉलला जर 6 चौकार मारले तरी पारितोषिक डिक्लेअर करायला काही हरकत नाहीये. काय म्हणताय सर. डेफिनेटली आज महावीर हॉस्पिटलचा पूर्ण गल्ला खाली होईल. सर असाच गल्ला आमचा खाली राहावा आणि NMI संघ जिंकत जावा अशी आमची इच्छा आहे. बघा आपल्या घरच्या टीमला नेहमीच प्रोत्साहन करणं गरजेचं आहे आणि आज तुम्ही ते करताय. खऱ्या अर्थानं डॉक्टर राजनचा विचार केला तर एक प्रोफेशनल खेळाडू ज्या पद्धतीने खेळतो ना त्याप्रमाणे त्याचा स्टान्स आहे, त्याप्रमाणे स्ट्रोक लगवतोय. दुसरा चेंडू हा आणि हा चांगला बीट केलेला आहे फलंदाजाला. जनक यांनी. बघा कधी कधी स्तुती देखील महागात पडते आणि पहिल्या बॉलवर आम्ही स्तुती केली होती, पण या बॉलवर कुठेतरी खराब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता डॉक्टर राजन याने. मॅचवर फलंदाज आहे, शांत आणि संयमी खेळ करतो. नेहमीच चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. हा तिसरा चेंडू, पहिल्या षटकाचा तिसरा चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा राजन सरांनी मिळवलेल्या आहेत. संघांची धावसंख्या झालेली आहे 6 आणि 3 बॉल
3 चेंडूंचा हा सामना खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकातील चौथा चेंडू, जनक यांचा हा चौथा चेंडू राजन यांना. ओहो, परत एकदा बीट झालेला आहे आणि हलकासा चेंडूनी बॅटचा चुंबन घेऊन कळत न कळत जैसे आए वैसे चले गए. इम्पॉर्टंट विकेट आणि अगदी स्मशान शांतता मोठा पसरली आहे. बसलेला झटका एनएमआय टीमसाठी. बघा, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी NMA संघ प्रयत्न करत होता, त्याच विकेटची प्राप्ती झाली आणि डॉक्टर राजन सारखे महत्वाच्या गडी बाद होत असताना अप्रतिम असा चेंडू आणि कॉट बिहाइंडची संधी डॉक्टर जनक यांनी विकेट प्राप्त केली आणि पहिला धक्का लागतोय NMA टीमला. मला वाटतं सर काय की जेव्हा असे स्ट्रेसफुल कंडिशन्स असतात त्यावेळेस जे बलाढ्य संघ असतात, जसा NMI संघ आहे, मला वाटतं या एका विकेटमुळे त्यांना काहीही फरक पडणार नाही आहे. येस, कुठलाही संघ बलाढ्य किंवा कुठलाही संघ मोठा किंवा छोटा नसतो, तुमचा परफॉर्मन्स तेवढा मोठा पाहिजे. आज टार्गेट जरी 51 असेल पण तेवढे डिफेंड करण्याची क्षमता आहे. क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. अनेक वेळा आपण पाहिलंय. मला आठवतं 1999चा सामना होतोय वेस्ट इंडिज वर्सेस भारत आणि 120 धावांचं टार्गेट होतं भारतीय संघाला आणि वेस्ट इंडिज समोर त्या धावा करत असताना अगदी 84 धावावर भारतीय संघ सर्व गडी बाद झाला होता. एम्ब्रोज असेल, कल्ट्री वॉल्श असेल, बिशप असेल, अशा तोफखानी गोलंदाजी समोर भारतीय टीम 84 धावावर ऑल आउट झाले होते. हे क्रिकेटचं भाष्य आहे. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही, त्यामुळेच या धावा देखील डिफेंड होऊ शकतील, या धावा चेस देखील होऊ शकतील, पण क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांनाच नवीन काहीतरी शिकवतो. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतं, क्रिकेट हा खेळच असा आहे, तुम्हाला सगळं काही शिकवतं. कृष्णा खडके, खतरनाक खडके आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. आता बॅटिंग करावी लागेल. सर घ्या. अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू, फलंदाजाला कुठे मारू हा विचार करायला लावणारा हा चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशी दिलेली उंची, बॉलला उंची देणं हा खराच मला वाटतं गोलंदाजाचा एक मला वाटतं महत्त्वाचा पैलू असतो बॉलिंगमधला. कारण की इझी बॉल टाकणं खूप सोपं आहे, परंतु बॉलला उंची देणं हे अतिशय डिफिकल्ट असं काम असतं. तेवढं दाबून बॉल टाकावा लागतो. संघासाठी 1 धाव कृष्णा यांनी मिळवलेली आहे आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक सरता संघाची धावसंख्या झालेली आहे 7. आव्हान अतिशय छोटंसं आहे, परंतु खेळपट्टीवरती टिकून राहून फेविकॉल का जोड लगा के खेलना बहुत ही जरूरी. मंडळी, आम्ही तुमची सगळे खूप आतुरतेनं वाट बघतोय. कृष्णा सर, कप फक्त तुमच्याच हातात पाहिजे. हे बघा, नाहीतर आम्ही तुम्हाला तुमच्या घरी तर काय क्लिनिकला पण जाऊ देणार नाही. लक्षात ठेवा सर, कप आपल्यालाच पाहिजे. मला वाटतं NMI संघासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आवाहन. त्याचबरोबर DF संघ दुसरा संघ कुठला? नालासोपारा संघासाठी पण हे उत्कृष्ट असं छोट्याशा आव्हानामध्ये आपण यांना कसं गुंडाळू शकतो, कारण की प्रत्येक खेळाडू हा त्यांनी बघितलेला आहे, त्याची खेळण्याची शैली त्यांना माहीत आहे. त्यामुळं नालासोपारा टीम बरोबर व्यवस्थित असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रचून हे विकेट टिपण्याच्या मार्गी आहेत. बघूया त्यांना किती यश येतं आहे. मला वाटतं हा सामना अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. काय म्हणता सर? नाही, चर्चीचं होणार नाही, पण चुरशीचं मात्र नक्की होईल. पण सॉरी, 24 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. खरं सांगता तुम्ही, हा खरंच चित्तधरारक सामना होईल, कारण की टार्गेट जरी छोटा असेल तरी देखील ह्या मॅचमध्ये मजा येईल, चांगली मॅच होईल. आणि आज आमच्यासोबत डॉक्टर सचिन लोखंडे सर आहेत. एक चांगलं प्रभुत्व आहे त्यांचं मराठी भाषेवर, त्याचबरोबर अँकरिंग आहे, त्याचबरोबर मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कला दाखवण्याची
इथे तुम्हाला व्यासपीठ मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. भरपूर वेळ NMI टीम तुम्ही घेताय. कृष्णा खडके स्ट्राईक एंडवर आहे. 7 धावा धावफलकर लागलेत. अखू टप्प्याचा बॉल स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता. खराब शॉट सिलेक्शन आणि हा परत दुसरा झटका. आणखीन एक विकेटचं पतन. कृष्णा खडके कॅप्टन परतलाय. दुसरा धक्का लागतोय NMI टीम संघाला. 7 धावा 2 गडी बाद अशी खराब अवस्था, बिकट परिस्थिती. आणि ज्या परिस्थितीमध्ये आता कुठला फलंदाज येथे संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अशीच सुरुवात झाली होती NMI टीमचं आणि आता मात्र NMI संघाचं देखील तेच घडलंय. 2 गडी बाद 7 धावा. माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे, अत्यंत गरजेचं. त्यामुळेच पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल NMI टीम. मी नाही सांगेल. मला आठवतं मागच्या वर्षी 2023ला याच ग्राउंडवरती सेमीफायनल मॅचला थोडासा पराभव पत्करण्याची जी वेळ आली होती, तीच वेळ परत आपल्याला येऊ नये याचा पुरेपूर्ण प्रयत्न NMI टीम करणार आहेत. म्हणूनच म्हटलं जातं की अतिघाई संकटात नाही. करेक्ट. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातो. त्यामुळेच गाडीच्या मागे लिहिलंच असतं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक. संयमाने क्रिकेट खेळावं लागेल, शांत डोक्याने बॅटिंग करावी लागेल. विक्रांत सारखा फलंदाज अजूनही तुमचा खेळपट्टीवर उपस्थित आहे, त्यामुळेच घाबरण्याचं काही कारण नाही. 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकर लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. एक संतोष पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. बिट्टू येतोय. त्यांना काय हवंय? चला अंपायर प्लीज. बघा तुम्ही आता वेळ वाया घालवला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. भरपूर वेळ तुम्ही खर्च करताय, भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. आतापर्यंत जवळजवळ 20-22 मिनिटं झाले तरी 1 षटक आणि फक्त 1 चेंडू पडलाय. वेळेची बचत ही काळाची बचत असते. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 50 करायचे आहेत, त्यामुळेच टेस्ट क्रिकेटसाठी देखील तुम्हाला खेळणं गरजेचं नाही आहे. त्यासाठी सिंगल डबलने देखील स्ट्राईक रोटेट करावा लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. डॉट बॉलची सांगता होती 8 धावा 2 गडी बाद. NMI टीम 52-51 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये सेमीफायनलची सामना आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असताना इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय, एलिव्हेशन मिळालं नाही. 1 धाव मिळते. एका धावासाठी झगडावं लागते. संघर्षाची पराकाष्ठा करावी लागते या मॅचमध्ये. चांगला खेळ, चांगलं कमबॅक, चांगली वापसी पाहायला मिळतोय. पलटवार केला आहे मी तर म्हणेन NMI टीमने. या 52 धावांचा पाठलाग करत असताना आमच्यासोबत डॉक्टर सचिन लोखंडे सर आहेत. एक चांगले आर्टिस्ट, चांगले समालोचक, चांगले अँकर आहेत. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू डॉक्टर सचिन. बघूया आता काय. अत्यंत थोडंसं वातावरण गंभीर झालेलं आहे ग्राउंडवरती, परंतु संयमाने खेळणं तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला चान्स मिळणार आहे. सुंदरचा हा संघासाठी 2 धावा विक्रांतनी मिळवून घेतलेल्या आहेत. बघा विक्रांतची बॅटिंग आपण जर पाहिले तर सेन्सिबल क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे आता अडचणीमध्ये टीम आहे आणि शेवटची आशा आहे की आपली विकेट जर गेली तर नक्कीच आपला संघ बॅकफूटला जाईल. त्यामुळे संयमाचं क्रिकेट खेळतोय आणि मॅच्युअर फलंदाजी करतोय. चांगली बॅटिंग करतोय. 2 धावा आपल्या टीमसाठी खात्यामध्ये जमा केल्यात. फ्लिक केलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये. विकी वेगाने येईल. इथे फंबलिंगचा प्रयत्न केला जात नाही, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण चुकीच्या एंडवर फेकी केली जाते. 1च धाव मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावर. 12 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 51 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट छोटं आहे पण 1-1 धाव करून मात्र हा सामना जिंकू शकणार नाही. त्यासाठी एका फलंदाजाला अटॅक करावा लागेल
अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं आणि आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा या मंत्राचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केला. 2 षटकांचा केस संपलाय. अप्रतिम षटक. या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. 5 धावा खर्च केल्यात, माफ करा, 5 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसरं संपला गेले. 2 षटकांचा केस संपलाय. 12 धावा धावफल करावं लागलेत. आता समीकरण आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 39 धावा. 18 धावा 39 धावा. मॅच तर 12 धावा. 18 बॉल स्क्रीनवर पाहू शकाल. 18 बॉल आणि 39 धावांचं टार्गेट उभं केलंय. आपण पाहू शकाल बॉल टेनिस क्रिकेट म्हणजेच WTC आमचे राहुल उलवेकर ज्यांच्या माध्यमातून या टेनिस बॉल क्रिकेटचा लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून 185 देशात पाहिलं जातं यूट्यूब. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं आज अनेकांचाच चांगला खेळ पाहायला मिळाला. अप्रतिम असा सामना. 18 बॉल आणि 39 धावा. सचिन लोखंडे सर आहेत. सर काय वाटतंय या मॅचमध्ये टीम अडचणीमध्ये गेल्या, टीम प्रेशरमध्ये गेले, त्याचं कारण काय असावं? मला वाटतं सर परत मी जसं सांगितलं होतं की संयम खेळणं खूप गरजेचं आहे. तुमची बॅटिंग खूप धनाढ्य होती, मान्य आहे मला, पण तरीसुद्धा थोडंसं टिकून खेळणं. अजूनही संघ मला वाटतं चांगल्या पोझिशनमध्ये आहे. या ओव्हरमध्ये जर मॅक्सिमम आपण एक 15 ते 20 रन जरी मिळवले तरी आय थिंक द टीम कॅन कम बॅक इन टू द फॉर्म. लेट सी. मला वाटतं 2 ते 3 षटकार बसले या ओव्हरमध्ये तर संघ परत कमबॅक करू शकतो सर. नक्की कमबॅक करू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. षटक क्रमांक 3 अक्षय. स्टॅकेंडवर विक्रांत. पहिलाच बॉल भिरकावलाय. षटकार. अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विक्रांतच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. आला रे आला. विक्रांतचा षटकार आला. षटकार मच एकही नारा एकही नाम. जय श्रीराम जय श्रीराम. विक्रांतच्या बॅटमधून षटकार आलाय. मस्ट नीडेड षटकार. गरज होती या फटक्याची आणि तो फटका आलाय. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. स्ट्रॉंग अपील केली. बघा ही विकेट किती इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हा संघ प्रयत्न करत असताना एक प्रमुख अडथळा म्हणजेच डॉक्टर राजनला बाद करण्यात टीम यशस्वी झालाय. पण या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणजेच विक्रांत मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत विक्रांत मैदानामध्ये आहे तोपर्यंत टायगर जिंदा आहे. तोपर्यंत NMI टीमचा आशा पल्लवित आहे. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू. शॉट ऑन पोल. फटका फसलाय. नो मॅन्स लँडचे चेंडू लँड होईल. एकच धाव घेतली जाते. वेगवान चेंडू. विक्रांतचं ॲक्च्युली दुसरं नाव म्हणजे भैरव आणि भैरवचा हा तांडव आता मला वाटतं NMI टीमसाठी अत्यंत उत्कृष्ट ठरेल. आणि मला वाटतं या दोन खेळाडूंनी जर थोडीशी स्वतःची आपली नियंत्रण, एकाने थोडंसं डिफेन्सिव्ह आणि थोडंसं एकाने जर मला वाटतं व्यवस्थित षटकार. आहा. यावेळेस खरबूजा अतिशय को सुंदर. देखे खरबूजा रंग बदलताय. त्याप्रमाणे विक्रांतला बघून संतोषच्या बॅट मधून येतोय टीमला संतोष देणारा क्रॅकिंग षटकार. 25 धावा संघ क्रॉस केलेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 26 धावांची जी गरज संघासाठी. सर बॉलिंग एंड चेंज झाल्यामुळे सगळे हवेचा परिणाम झाला. ओहो. आणि उत्कृष्ट असं ते मिळालेलं जीवदान. थोडासा आळस दाखवलाय. म्हणूनच म्हटलं जातं आळस हा माणसाचा शत्रू असतो. पकडो कॅच जीतो मॅच हे थोडंसं समीकरण मला वाटतं NMI संघाने लक्ष देऊन लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ही उत्कृष्ट मिळालेली संधी
NMA संघाने संतोष. तीन षटकांचा हा खेळ संपलेला आहे. दोस्तों जरा यहाँ कोई हार्ट अटैक वाले पेशेंट होंगे तो संभाल के बैठना, कभी भी आपको एक धक्कादायक न्यूज़ समझ सकती है. डरना नहीं, कोई भी जीत सकता है. NMA हो या NMI हो, सब अपने ही बंदे हैं, डरना नहीं. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर सचिन लोखंडे सरांसाठी. स्कोर झालेला आहे टीमची 27. 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी ही होणारी मॅच, बॉल टू बॉल होणारी ही मॅच. बघूया आपण काय होतंय. बोला की तुम्ही याच्यावर. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम प्लीज. विकास यादव. ये म्हणून अजून एक मॅच आहे. चला भैरवचा तांडव बघण्यास तयार सर्वजण. विकासची बॉलिंग आणि भैरवनी स्वतःचा तांडव दाखवायला सुरू केलेला आहे. पहिला तांडवाचा हा पहिला नृत्याचा हा पहिला प्रकार. बॉल सीमारेषे मिळालेले आहेत 6 धावा. षटकांना 2100 रुपयाचं पारितोषिक महावीर हॉस्पिटल तर्फे. लगातार 3 षटक, 3 षटकार, 3 षटकार. दुसरा गेला आणि हा दुसरा षटकार. NMA टीम संघासाठी अतिशय ही उत्कृष्ट कामगिरी करत आहे तो म्हणजे भैरव संघाचा भैरव उर्फ विक्रांत. संघाची पूर्ण धावसंख्या झालेली आहे 39 रन कंप्लीट झालेले आहेत आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये एक पुढच्या चेंडूमध्ये जर षटकार मारला तर विक्रांत याला 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर होईल. नागमोडी बॉलिंग करण्याचा हा यादव यांचा प्रयत्न. विक्रांत याला चला 2100 रुपयाचं पारितोषिक विक्रांत यांनी मिळवलेलं आहे आणि संघासाठी 18 धावा लागोपाठ विक्रांत यांनी संघ हा फायनल. आणि परत एकदा संघाला लगी बंपर लॉटरी नो बॉल म्हणजे हा धाव ह्या चेंडू मोजल्या जाणार नाही. 7 धावांची. हॅलो, बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडलाय. 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या आयोजकांच्या वतीने दिले जाईल. कृपया आपण मंचावर या. मॅच संपल्यानंतर लगेच वाईट बॉल 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजूनही फ्री हिट जिवंत आहे. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर फक्त 4 धावांची आवश्यकता. ओहो परत एकदा षटकार आणि टीमला फायनल मध्ये पोहोचवलेला आहे विक्रांत यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स टू NMA टीम. सर काय म्हणणं आहे तुमचं? डेफिनेटली माइंड ब्लोईंग आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स केला विक्रांतने. व्हॉट अ बॅटिंग, मॅच्युरिटी बॅटिंग पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये एक हाती सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी. खूप चांगली बॅटिंग केली आणि या मॅचमध्ये विक्रांतची बॅटिंग जर पाहिली तर अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. मला वाटतं इंडियन टीम मध्ये विराट कोहलीचा जो रोल करत असतो तो विक्रांतने आज रोल केलेला आहे. येस, व्ही फॅक्टर आहे. व्ही फॉर विराट कोहली, व्ही फॉर विक्रांत आणि व्ही फॉर विघ्नेश मडवी. येस व्ही फॉर विनोद देखील. विनोद देखील येस. आणि बंटी कांबळी, सॉरी तुम्ही बी पासून सुरू होता त्यामुळे विनोद कांबळी सर असते तर आम्ही व्ही फॉर विनोद असले म्हटलं असतं.
चला आज महावीर हॉस्पिटलकडून बरेच पैसे मात्र